नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 12 जानेवारी 2025 चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, CRPFच्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी विपुल कुमार यांची CRPFच्या महासंचालकपदी निवड झाली आहे. तर CRPF बद्दल माहिती पाहू. फुल फॉर्म होतो सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. बोधवाक्य आहे सेवा आणि निष्ठा. स्थापना झाली आहे 27 जुलै 1939. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. महानिर्देशक आहेत विपुल कुमार. प्रश्न दुसरा, नुकतेच अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए 32 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अर्जुन पुरस्काराबद्दल माहिती पाहू. पुरस्काराची स्थापना झाली आहे 1961 मध्ये. हा क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. तसेच भारत सरकारने राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार दिला जातो. स्वरूप आहे प्रशस्ती पत्रक, धनुर्धारी अर्जुनाचा कांस्य पुतळा आणि 15 लाख रुपये. तर हा पुरस्कार 17 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. प्रश्न तिसरा, नुकतेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी 4 खेळाडूंची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर ते कोणकोणते आहेत ते पाहू आपण. मनू भाकर नेमबाजी यासाठी, डी गुकेश बुद्धिबळपटू आहेत, हरमनप्रीत सिंग या हॉकी प्लेयर आहेत, प्रवीण कुमार उंच उडी प्लेयर आहेत. यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. माहिती मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराबद्दल माहिती पाहू. सुरुवात झाली आहे 1992. स्वरूप आहे 25 लाख रुपये. जाहीर करणारे मंत्रालय आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. निकष आहेत मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार खेळाडूला मागील 4 वर्षाच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रातील नेतृत्व आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. तर पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत विश्वनाथ आनंद. सर्वात तरुण मानकरी आहेत अभिनव बिंद्रा. तसेच 2021 पूर्वी या पुरस्काराचे नाव हे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होते. तसेच 2021 मध्ये या पुरस्काराचे नामकरण करून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे. प्रश्न चौथा, 18वा प्रवासी भारतीय दिवस संमेलन कधी साजरा करण्यात येत आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी 8 ते 10 जानेवारी दरम्यान 18वा प्रवासी भारतीय दिवस संमेलन साजरा करण्यात येत आहे. तर ठिकाण भुवनेश्वर ओडिशा या ठिकाणी आहे. तसेच थीम आहे विकसित भारतासाठी परदेशी भारतीयांचे योगदान. तसेच कारण 9 जानेवारी 1915 दक्षिण आफ्रिकेमधून महात्मा गांधी भारतात परतल्याच्या स्मरणार्थ हा प्रवासी दिवस साजरा केला जातो. तसेच 17वा भारतीय प्रवासी दिवस 2023 इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी साजरा करण्यात आला. तर इतर काय महत्त्वाचे दिवस पाहू आपण. 1 जानेवारी DRDO दिवस म्हणून तसेच जागतिक कुटुंब दिवस म्हणून पाळला जातो. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 6 जानेवारी महाराष्ट्र पत्रकार दिन. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन. 14 जानेवारी सशस्त्र सेना दिग्गज दिन. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिन. 19 जानेवारी राष्ट्रीय लसीकरण दिन. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस व राष्ट्रीय पर्यटन दिवस. तसेच 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस तसेच आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस म्हणून पाळला जातो. प्रश्न 5वा, 14 जानेवारी 2025 पासून इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन डी डॉक्टर व्ही नारायण यांची 14 जानेवारी 2025 पासून इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर इस्रो बद्दल आपण माहिती पाहू. फुल फॉर्म होतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तसेच इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत एस सोमनाथ व स्थापना झाली आहे 15 ऑगस्ट 1969 मध्ये. मुख्यालय बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी आहे. तसेच ब्रीदवाक्य आहे स्पेस टेक्नॉलॉजी इन द
सर्व्हिस ऑफ ह्युमन किड. इस्रोचे संस्थापक आहेत डॉक्टर विक्रम साराभाई. प्रश्न 6वा. नुकतेच महाराष्ट्रात HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण कोठे आढळला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी नागपूर या ठिकाणी HMPVचा पहिला रुग्ण आढळला आहे. तर HMPV व्हायरसचा भारतात पहिला बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी रुग्ण सापडलेला आहे. प्रश्न 7वा. कोणत्या देशाने जगातील पहिली हाय स्पीड कार्बन फायबर ट्रेन बनवली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए चीन या देशाने जगातील पहिली हाय स्पीड कार्बन फायबर ट्रेन बनवली आहे. चीनची राजधानी आहे बीजिंग. प्रश्न 8वा. भारतातील ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी बहादूरसिंग सागू यांची भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर बहादूरसिंग सागू हे गोळाफेक खेळाशी संबंधित आहेत. तर आपण इतर काही महत्त्वाच्या नियुक्त्या पाहू. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी व्ही. रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे सध्याचे अध्यक्ष आहेत आदिल सुमरीवाला. भारताचे सरन्यायाधीश आहेत संजीव खन्ना हे 91 आहेत. तसेच भारताचे नियंत्रक व महालेखापाल आहेत संजय मूर्ती हे 15वे आहेत. RBIचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा हे 26वे आहेत. तसेच महाराष्ट्र विधानसभेचे सभापती हे राहुल नार्वेकर आहेत. तसेच होमगार्ड महासंचालकपदी रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ICCचे अध्यक्ष जय शाह हे आहेत. महाराष्ट्राचे मुख्य सचिव सुजाता सैनिक. तसेच UIDAI च्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भुवनेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच CRPFच्या महानिर्देशकपदी म्हणजेच महासंचालकपदी विपुल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 9वा. देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी तमिळनाडू या राज्यामध्ये देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले आहे. तसेच तमिळनाडू मुख्यमंत्री MP स्टॅलिन यांनी 31 डिसेंबर 2024 रोजी कन्याकुमारी येथील समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन केले आहे. तसेच काचेचा पूल विवेकानंद रॉक मेमोरियल ते कन्याकुमारी जिल्ह्यातील 133 फूट तिरुवल्लीवर पुतळा यांना जोडतो. भारतातील सर्वात लांब काचेचा पूल हा केरळमधील वाघमोड येथे आहे. तर त्या पुलाची 40 मीटर लांबी आणि 3600 फूट उंची आहे. व चीनच्या हुनान प्रांतातील झायजियाजी ग्लास ब्रिज हा जगातील सर्वात उंच आणि सर्वात लांब काचेचा पूल आहे. तसेच त्या पुलाची 430 मीटर लांबी व 6 मीटर रुंदी तसेच 300 मीटर उंचीवर आहे. प्रश्न 10वा. ग्रामीण भारत महोत्सव 2025 कधी साजरा करण्यात येत आहे? बरोबर उत्तर मित्रांनो 4 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान ग्रामीण भारत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. तर ठिकाण आहे भारत मंडप नवी दिल्ली या ठिकाणी. तर उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच थीम आहे विकसित भारत 2047 साठी सर्वसमावेशक ग्रामीण भारताची उभारणी. तर ब्रीदवाक्य आहे गाव वाढला तर देश वाढतो. तर इतर काही महत्त्वाचे महोत्सव पाहू. 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक या ठिकाणी आयोजित केला जातो. तसेच आंतरराष्ट्रीय ऊंट महोत्सव राजस्थान या ठिकाणी. एलोरा अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव महाराष्ट्र या ठिकाणी. तसेच कालाघोडा कला महोत्सव मुंबई या ठिकाणी आयोजित केला जातो. भारत रंग महोत्सव गुजरात या ठिकाणी. बिस्किट जत्रा महोत्सव नेपाळ या ठिकाणी. बटाटा महोत्सव नागालँड या ठिकाणी. तसेच 77वा कॉन्स चित्रपट महोत्सव फ्रान्स या ठिकाणी आयोजित केला जातो. तसेच हॉर्नबिल महोत्सव नागालँड या ठिकाणी. इगास महोत्सव उत्तराखंड या ठिकाणी. वार्षिक गंगासागर मेळा पश्चिम बंगाल या ठिकाणी. तसेच खर्चे महोत्सव त्रिपुरा या ठिकाणी आयोजित केला जातो.